नमस्कार. छिन्नीली धार लावण्याच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. ही उत्पादनातील मूलभूत प्रक्रियामधलं एक आहे. आता आपण छिन्नीली धार लावण्याच्या बद्दल शिकूया. या सत्राची उद्दिष्टे पाहू. या धड्याच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. पेडेस्टल ग्राइंडिंग मशीनवर कोल्ड चिझेलला धार लावण्याची प्रक्रिया सांगा. पेडेस्टल किंवा बेंच ग्राइंडर वापरून फ्लॅट चिझेलला पुन्हा धार लावा. पेडेस्टल किंवा बेंच ग्राइंडिंग मशीन सुरक्षितपणे चालवा. चिझेल हे कापण्याचे साधन आहे जे धातू कापण्यासाठी आणि त्याचे तुकडे करण्यासाठी वापरले जाते. लाकूड, दगड किंवा धातू यासारखी कठीण सामग्री कोरण्यासाठी किंवा कापण्यासाठी हॅमर जोरात चालवून चिझेलचा वापर केला जातो. धातूच्या कामात वापरल्या जाणाऱ्या चिझेल दोन मुख्य श्रेणींमध्ये विभागल्या जाऊ शकतात: हॉट चिझेल, कोल्ड चिझेल. हॉट चिझेल गरम धातू कापण्यासाठी हॉट चिझेल वापरली जाते. कोल्ड चिझेल टेम्पर्ड स्टीलची बनलेली असते आणि ती चिपिंग आणि कटिंग ऑफ ऑपरेशनसाठी वापरली जाते. चिझेलमध्ये खालील भाग असतात: हेड, बॉडी आणि पॉइंट. चिझेल उच्च कार्बन स्टील किंवा क्रोम व्हॅनेडियम स्टीलपासून बनलेली असते. चिप केलेले पृष्ठभाग खडबडीत असल्याने फाईल करून पूर्ण करायला पाहिजेत. चिझेलचा क्रॉस सेक्शन सहसा षटकोनी किंवा अष्टकोनी असतो. कापायची धार कडक आणि टेम्पर्ड आहे. चिझेलचे विविध प्रकार आहेत, जसे फ्लॅट चिझेल, क्रॉस कट केप चिझेल, हाफ राऊंड चिझेल, डायमंड पॉइंट चिझेल, वेब पंचिंग चिझेल. फ्लॅट चिझेल चिझेलचा वापर मोठ्या सपाट पृष्ठभागांवरून धातू आणि वेल्डेड जोड आणि कास्टिंगचे अतिरिक्त चिप ऑफ काढून टाकण्यासाठी केला जातो. क्रॉस कट केप चिझेल मुख्य मार्ग, ग्रूव्ज आणि स्लॉट कापण्यासाठी वापरली जाते. कर्व्ड ग्रूव्ज, ऑइल ग्रूव्ज कापण्यासाठी हाफ राऊंड चिझेल वापरली जाते. डायमंड पॉइंटचा चिझेल वापर कोपरा आणि सांध्यावरील सामग्री सुसंगत करण्यासाठी केला जातो. वेब पंचिंग चिझेल चेन ड्रिलिंग नंतर धातूंचे विभाजन करण्यासाठी वापरली जाते. क्राउनिंग चिझेलच्या कापण्याच्या काठावर थोडीशी वक्रता तयार केली जाते, ज्याला क्राउनिंग म्हणतात. हे कॉर्नर किंवा कोपऱ्यांचे खोदणे टाळण्यासाठी केले जाते, ज्यामुळे चिझेल पॉइंट भंग होऊ शकतो. क्राउनिंगमुळे चिझेलला चिपिंग करताना सरळ रेषेत मुक्तपणे हलविण्यात अनुमती मिळते. चिझेलमध्ये असलेले 3 कोन आहेत: पॉइंट अँगल, रेक अँगल, क्लिअरन्स अँगल. पीपीई आवश्यकता: हेल्मेट, गॉगल, हातमोजे आणि सेफ्टी शूज. वापरण्यापूर्वी चिझेल धारदार करा. गंज टाळण्यासाठी चिझेलला तेल लावा. चिझेलचे डोके तेलकट किंवा स्निग्ध नसावे. मशरूम हेड चिझेल टाळणे आवश्यक आहे. चॅम्फरबरोबर नेहमी योग्य चिझेल वापरा. चिझेलला धार लावणे वापरल्यामुळे चिझेल बोथट होईल. चिपिंगच्या कार्यक्षमतेसाठी चिझेलला नियमितपणे पुन्हा धार लावली पाहिजे.
ग्राइंडिंग मशीनवर चिझेलला धार लावली जाते. आता आपण ग्राइंडिंग कार्यपद्धतीत समाविष्ट असलेल्या प्रक्रियेकडे जाऊया. ग्राइंडर चालू करण्यापूर्वी ग्राइंडिंग व्हील तपासा. ग्लेझिंग शोधण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलवर बोट सरकवा. जेव्हा ग्राइंडिंग व्हीलची कटिंग धार अपघर्षक दाण्यांच्या झिजण्यामुळे काचेसारखी दिसते, त्यामुळे ग्राइंडिंगचा दर कमी होतो. ग्लेझिंगच्या बाबतीत शिक्षकांच्या मदतीने सिलिकॉन कार्बाइडच्या स्टिक्स वापरून चाकाला ड्रेस करा. दृश्यमानपणे क्रॅक तपासा. ग्राइंडर चालू करून सुरक्षिततेसाठी चाकाच्या बाजूला उभे राहा आणि चाक खरंच चालते की नाही आणि जास्त कंपन आहे की नाही ते पहा. कंटेनरमध्ये पुरेसे कूलंट असल्याची खात्री करा. पीपीईने स्वतःचे संरक्षण करा. ग्राइंडिंग व्हील तपासल्यानंतर पुढील पायरी ग्राइंडिंगबद्दल आहे. घासताना चिझेल धरण्यासाठी कॉटन वेस्ट किंवा इतर साहित्य वापरू नका. फक्त चाकाचा समोरील पृष्ठभाग वापरा आणि बाजू नाही. चला ग्राइंडर चालू करू आणि चिझेलला धार लावणे सुरू करू. चिझेलचा काठ चाकाच्या पृष्ठभागाच्या समांतर धरून ठेवा. चिझेलचे शरीर 30 अंशाच्या कोनात असले पाहिजे. अशा प्रकारे 60 अंशाचा वेज अँगल मिळेल. उपकरणाच्या आधारावर चिझेलला सपोर्ट द्या आणि बिंदूला चाकाला स्पर्श करू द्या. कटिंग एज जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी दाब शक्य तितका कमीत कमी ठेवा. कटिंग एजवर कॉन्व्हेक्सिटी प्रदान करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या बिंदूला कमानीमध्ये रॉक करा. चिझेल कूलंटमध्ये आवश्यकतेनुसार बुडवा, जेणेकरून जास्त गरम होणार नाही. कटिंग एजच्या उलट्या बाजूने ग्राइंडिंगची पुनरावृत्ती करा. बेवेल प्रोटेक्टरने वेज अँगल तपासा. संक्षेप करताना आपण याबद्दल शिकलो. चिझेल, वेगवेगळ्या प्रकारच्या चिझेल, ग्राइंडिंग मशीन वापरून चिझेलला धार कशी लावायची. तर हे होतं छिन्नीली धार लावण्याच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. भेटूया पुढच्या सत्रात.